महाशिवरात्री म्हणजेच शिवाची महान रात्र हा भारतीय आध्यात्मिक मार्गातील लोकांमध्ये एक महत्वाचा सोहळा आहे. प्रत्येक चंद्र महिन्यातील 14वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणाऱ्या 12 शिवरात्रीमधील फेब्रुवारी मार्च मध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी रात्रभर सुरू असणाऱ्या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता जागे राहणे. अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तींसाठी जशी महाशिवरात्र अतिशय महत्वाची आहे, तशीच कौटुंबिक व्यक्ती तसेच जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे. कुटुंबात रममाण होणाऱ्या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. योगी व्यक्तींसाठी हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस. तो पर्वतासारखा पूर्णपणे अचल झाला. हजारो वर्ष ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले. तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. योग परंपरेत हा दिवस आणि रात्र महत्वाची मानली जाते, कारण हा दिवस अध्यात्माची ओढ असणाऱ्या व्यक्तींना प्रचंड संधी उपलब्ध करून देतो. या दिवशी भाविक कडक उपवास धरतात. काही निराहार तर काही फलाहार घेऊन उपवास करतात. महाशिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरीची पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. शिवलिंगावर दूध, दही, मध, तूप आणि गंगाजल यांचा पंचामृत अभिषेक केला जातो. शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहेत, म्हणून पूजेत याचा वापर आवर्जून होतो. महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा करताना पांढरी फुले आणि धोत्र्याची फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. रात्रीच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत जागरण केले जाते. परमार्थाची आकांक्षा बाळगणाऱ्या सर्वांसाठी महाशिवरात्री खूप महत्वाची आहे. ही रात्र तुमच्यासाठी एक उत्साहाने भरलेली आणि आध्यात्मिक जागृतीची हो, हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलेव लंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलेव लंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका.